सुस्वागतम 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 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं आम्ही रायगड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये सहर्ष पूर्वक हार्दिक 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 असं स्वागत करत आहोत। निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी चरणी नतमस्तक होऊन मात्र आजच्या या मेगा फायनलच्या दिवसामध्ये मात्र आपण प्रवेश करत आहोत। आजची पहिली लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल आपटा विरुद्ध मयूर 11 संजय नगर। यात दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच पाहायला मिळेल। विनंती असेल की दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू असणे गरजेचे असेल। त्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, प्रत्येक संघाच्या संघनायकाने आणि कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे। पहिले 2 षटक मात्र 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी व्हायलाच हवे आणि जर का 10 मिनिटाच्या वरती जर वेळ गेला तर मात्र एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावं लागेल। याची देखील आपण नोंद घ्यायची आहे कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा विचार केला तर ज्या आपण मॅच पाहतोय त्या कालच्या दिवसाच्या मॅच आहेत त्या मात्र काही वेळेच्या अभावी राहिल्या होत्या आणि त्या आज आपण पूर्ण करत आहोत। याची मात्र सर्व खेळाडूंनी संघनायकांनी आणि संघ मालकांनी सुद्धा याची नोंद घ्यायची, वेळेला महत्त्व द्यायचं आहे आणि लगेचच मॅचला देखील आपण सुरुवात करायची आहे। पहिली मॅच आपण पाहतोय। या मॅच साठी आपल्याला ऑफिशियल पंच प्राप्त झाले आहेत। अविनाश पारंगे सर आणि TK कुरंगळे सर ऑफिशियल पंच आहेत। त्यांचे आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते ते KTC ची संपूर्ण टीम यांचे देखील आपण आजच्या दिवसामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। जर आपण पाहिलं तर मात्र आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आहे। एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचे जर आपण पाहिलं तर अध्यक्ष महादेव पिरकड अगदी सकाळपासून इथे उपस्थित आहेत। त्यानंतर उपाध्यक्ष शरद ठोंबरे असतील, सचिव शरद वाघे असतील, खजिनदार विष्णू खेर साहेब असतील आणि सल्लागार प्रकाशजी पवार यांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते आपण 2 पर्व पाहिले। चला मॅचला दादा मी लगेच सुरुवात करायची आहे।
हा षटकार आपण पाहतोय. अगदी खराब गोलंदाजी मी ते म्हणेन. अगदी फुलटॉस बॉल होता, त्यावरती मात्र रोशन पवार यांनी या चेंडूला हेरलं. संधी होती आणि संधीचं देखील पहिलाच बॉल वरती सोनं केला. पहिलाच बॉल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आलेला हा पहिला वहिला षटकार. अगदी 10 मिनिटांमध्ये पहिले 2 षटक कंप्लीट व्हायलाच हवीत याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमने सेव्ह करण्याचा प्रयत्न झाला. अगदी स्टंपच्या बाहेर लाईन ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि इथून मात्र सांगितलं की हा खराब लाईन वरती चेंडू फेकला आहे. एक अवांतर धाव जोडली जाईल आणि एका धावीच्या बरोबरीने 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि चेंडूचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता ना तो मात्र इथे झाला नाहीये. परंतु एक धाव मात्र एकवटली जाईल आणि एक धावीच्या बरोबरीने 8 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती जर आपण गोलंदाज पाहिले तर मात्र ज्ञानेश्वरला पाहतोय. अगदी तेज तर्रार चेंडू फेकतात. पहिला बॉल मात्र खराब होता, त्यावरती षटकार पाहिला. त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा वाईट होता, परंतु यावेळेचा फटका चांगला आहे, पॉवरफुल आहे. या बॉल वरती देखील आलाय षटकार. चांगली सुरुवात आपण पाहतोय आपल्या टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आणि मात्र पहिल्या षटकामध्ये जर आपण 3 चेंडूचा विचार केला तर धावफलकावरती 14 धावा पाहतोय. राजेश वाघेच्या बॅट मधून आलेला रिवर्सच्या माध्यमातून चांगला फटका. अगदी योग्य टायमिंग, प्रॉपर टायमिंग होता या चेंडूवरती. जर आपण पाहिला तर बॅट आणि चेंडूचा संपर्क अगदी योग्य पद्धतीने झाला आणि चेंडू मात्र सीमारेषे पार पाडण्यात यशस्वी ठरलेत. 14 धावा. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि विनंती असेल की बिलकुलही टीम मीटिंग करू नका. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा फाईन क्षेत्रामध्ये शफल झाले, जागा बनवली आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका बॅटच्या मदतीने चेंडूला फाईन क्षेत्रामध्ये फेकून देत असताना आपण पाहतोय राजेश वाघे या फलंदाजाला चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत 2 चेंडूला सामोरा गेला आहे राजेश वाघे आणि वैयक्तिक मात्र 10 धावांची इनिंग साकारली आहे. ज्ञानेश्वरती मात्र दडपण आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मात्र धावांची लयलूट दोन्ही साईडने आपण पाहतोय. एका साईडने मात्र रोशन आणि एका साईडने राजेश यांची पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र आतषबाजी चालू आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुधारी तलवारचा वापर. ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेम को देखा और ठोक डाला, ठोक डाला, फोड़ डाला. षटकार. 6 धावांसाठी आलेला अजून एक षटकार. या षटकाचा विचार केला तर मात्र ज्ञानेश्वर वरती प्रतिहल्ला चढवण्याचं काम खऱ्या अर्थाने राजेश वाघे या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात मात्र रोशन पवारने केली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. तदनंतर मात्र राजेश वाघे या षटकामध्ये धावांची बरसात करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा सिप झाले. बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्ररक्षक नाहीये, एरिया खाली आहे आणि गॅप मोठा आहे. चेंडू लहान आहे, त्यामधून निघून जातोय. 4 धावांसाठी आलेला अजून एक चौकार. पहिल्या षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका दादांनो. टीम मीटिंग बिलकुलही करायची नाहीये. विनंती असेल, पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आहे. चला विनंती असेल संजय नगर टीमला की आपण अतिरिक्त वेळ दादाने खर्च करू नका. आयोजकांना सहकार्य करा याची आपण दक्षता घ्या. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहतो. रोशन पवार आणि मात्र त्याला साथ देत असताना राजेश वाघे हे 2 फलंदाज, हे 2 सलामीची जोडी मात्र गरजते बरसते आणि पहिल्या षटकामध्ये मात्र धावांची बरसात करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
दुसरे षटक गोलंदाजी मार्क वरती असतील रवीला आपण पाहू शकाल. अगदी या गोलंदाजाला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. जे मागे घडलं आहे ना ते तुम्हाला विसरावं लागेल आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल गोलंदाजाला. कारण पहिल्या षटकामध्ये धावांची वरसाद झाली. पहिल्या षटकामध्ये 28 धावांची इनिंग साकारली गेली. या सलामी वीरांनी मात्र पाया धरणं चांगला केला आहे आणि सुरुवात चांगली केली आहे. नेहमी म्हटलं जातं मित्रांनो, सुरुवात तुमची कशी होती हे महत्वाचं नसतं, तुमचा शेवट नेहमी गोड व्हावा लागतो. तो शेवट गोड कोण करणार. हा चांगला चेंडू आहे, नितांत गरज आहे या क्षणाला. संजय नगर टीमचा जर विचार केला तर डॉट बॉल आणि विकेट या क्षणाला महत्वाचे असतील. कारण पहिल्या ओव्हर मध्ये ज्ञानेश्वरती प्रतिहल्ला झाला होता. रिवाचा फटका पुन्हा एकदा सक्सेसफुल 4 धावांसाठी आलेला. अजून एक चौकार. 32 धावा. 3 षटकांची मॅच आहे. सकाळचं सत्र आहे. नाणेफेकीचा कॉल थँक्यू डीजे. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजून एक शस्त्र झाले फाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावींची सांगता देखील या 2 फलंदाजाच्या माध्यमातून धावफलकावरती आपण पाहू शकाल. बिनबाद 34 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते या 2 टीमच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका या क्षणाला. 4 धावीसाठी आलेला अजून एक दर्जेदार चौकार. जी टीम मात्र हरेल ती या स्पर्धेमधून बाद असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. महत्वाची सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि ती सूचना मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चांगली फलंदाजी रोशन पवार आणि राजेश वाघे यांचं वादळ मात्र मैदानावरती घोंगावत असताना प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये या दोन्ही फलंदाजांना मात्र यश असताना येत असताना आपण पाहतोय. यावेळचा फटका तर फसला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील परंतु चेंडू त्याच दरम्यान धरणीला दान झाला आणि खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणून हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता परंतु तसं घडलं नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण खराब आपण पाहतोय. यावेळचा अगदी फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हर्स करायचं होतं. दिशा द्यायची होती. खाली क्षेत्र आहे. अगदी आपण पाहिलं तर फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हर्स करायचं होतं पण बॅट आणि चेंडूचा संपर्क ज्या पद्धतीने व्हायला होता तो झाला नाही आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती बिनबाद 43 धावा आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आपण पाहू शकाल रोशन पवार आणि त्याला साथ देत असताना राजेश वाघे या 2 फलंदाजांना पाहतोय. राजेशचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 20 धावांची इनिंग साकारली आहे आणि जर का आपण पाहिला रोशन पवार तर मात्र 8 चेंडू आणि 22 धावांची आक्रमक इनिंग साकारली आहे. चला संजय नगर टीमला विनंती असेल की आपण अतिरिक्त वेळ दादांना खर्च करू नका. 43 धावा आहेत आजचा मेगा फायनलचा दिवस आणि जर आपण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर वेळेच्या अभावी ज्या काल मॅच राहिल्या होत्या त्या आज आपण पूर्ण करत आहोत आणि जी टीम मात्र मॅच हरेल ती मात्र या स्पर्धेमधून निरोप घेईल. रुद्राक्ष 11 कळमोली आणि यंग स्टार 11 चिंचखांबला. चला लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच या दादांना आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्क वरती मात्र अंतिम षटक
43 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. बॅटला स्पर्श झाला परंतु पहिल्या स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण रनआउटची संधी असेल. इथून मात्र फलंदाज धावबाद असतील. चांगली फलंदाजी या दोन सलामी वीरांनी मात्र करून दिली. इथून देऊया आपण डिझेलला संधी. सफल झाले होते. जागा बनवली होती. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स करायचा होता परंतु फटका फसला आणि इथून मात्र दुसऱ्या विकेटचं पतन झालं. जी सलामीची जोडी बरसत होती गरजत होती त्या जोडीला मात्र इथून बाद करण्यात गोलंदाज गणेश यशस्वी ठरलेत. नितांत गरज होती संजय नगर टीम साठी कारण या जोडीला रोखणं गरजेचं होतं. ती जोडी मात्र या तिसऱ्या षटकामध्ये फोडण्यात गणेश गोलंदाज यशस्वी ठरलेत. ठोक डीजे. अगदी धीम्या गतीचा बॉल होता परंतु ऑस्टिकच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि मात्र सांगितलं की हा खराब लाईन वरती चेंडू फेकला आहे. अवंतार धाव जोडली जाईल आणि एक धावीच्या बरोबरीने 44 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चांगला फटका आहे का पाहू शकाल परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेटला चुकी होत नाहीये. डीपला चांगला झेल कॅरी केला गेला. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. ज्या दोन षटकामध्ये धावांची बरसात होत होती त्याला मात्र व्यसन आणि लगाम घालण्याचं काम गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. भव्य दिव्य आयोजन पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरं. हा फटका जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू मात्र कॅरी केला जाईल. एकच धाव जोडली जाईल आणि एक धावीच्या बरोबरीने आता सांघिक धावसंख्या पोहोचत असताना 45 या आकड्यावरती. फटका चांगला आहे का? क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झेल मात्र धरणीला दान झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. फिकी चांगली आहे. फलंदाज धाव बाद होईल. 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने मात्र 47 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट बाद झाला आणि आपण जाऊया इथून स्वरूप डीजे यांच्याकडे.
मी विनंती करेल रायगड प्रीमियर लीग पर्व तिसरेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय महादेवजी पीरकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल। 3 षटकांची मॅच असेल। जो मात्र परास्त होईल त्याला घरचा प्रवास इथून करावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे। चला लगेचच आता आपल्या टीमने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि निर्णय लगेच दादांनो कळवायचा आहे। आज वेळ खूप महत्वाची आहे। आज अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील, त्यांचं देखील आपल्याला स्वागत करण्यासाठी पुरेसा वेळ, फायनल साठी पुरेसा वेळ, फायनल खेळण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याकडे हवा। चला लगेचच या संजय नगर आपण मैदानाच्या बाहेर आणि आपल्या टीम आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा दादांनो। जर आपण पाहिलं टीम साठी, परंतु इथून जर तुम्हाला पुढचा प्रवास करायचा असेल तर मात्र ही मॅच जिंकावी लागेल। कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मात्र धावांची बरसात पाहिली। 49 धावा फलकावरती आहेत। 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे। पंचांनी मात्र ग्रीन सिग्नल दिला आहे। इथून मॅचला होईल सुरुवात। दुसरे सत्र मार्गस्थ सरळ बॅटने केलेला फटका, लॉंगनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, डीप वरना क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले आणि अवघी एकच धाव। एक धावीच्या बरोबरीने मयूर 11 संजय नगर टीमने आपलं अकाउंट चालू केलं आहे। 50 धावांचा पाठलाग करत असताना ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहते। रिवर्सचा फटका चांगला आहे। थर्डमॅन क्षेत्र कव्हर होणार का? 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात। चांगल्या पद्धतीने चेंडू देखील कॅरी केलाय आणि याच दरम्यान 3 धावींची सांगता आपल्याला पाहायला मिळते।
चला आई एकविरा सांगडे टीम आपण इथे येऊन थांबायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे. आज वेळेला महत्व द्या मित्रांनो. ज्या आपण मॅच पाहतोय ना त्या कालच्या वेळेअभावी राहिलेल्या मॅच पाहतोय आणि त्यामुळे आयोजकांना सहकार्य करा. एवढं मोठं आयोजन आहे. हा चांगला चेंडू आहे. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. विजय यांच्याकडे उत्तर नव्हतं. चांगला तेजतर्रार चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एका निर्धाव चेंडूची डिसिजन पेंडिंग असेल. सर वाईट साठी का? ओके. पंच फक्त एकच रिव्ह्यू असतील. जर त्याच्या व्यतिरिक्त जास्त असतील त्याच्या व्यतिरिक्त जास्त रिव्ह्यू दिले जाणार नाहीत. हा एक रिव्ह्यू आहे या ठिकाणी. चला स्वेर चेंडू वाईट बॉल. एक धाव मिळेल मयूर 11 संजय नगर टीम साठी. वाईट आणि दादांनो बाहेरून कुणीही आवाज देऊ नका. कंपल्सरी ते 12वा खेळाडू दोन्ही टीमचे ते उपस्थित आहेत याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. हा फटका चांगला आहे. स्वेर फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केला. अगदी डीपला क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि याच दरम्यान 2 धावेची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या बरोबरीने मात्र अगदी धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परंतु ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला होती ना त्या पद्धतीने सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव मिळेल. विजयच्या माध्यमातून हा फटका खेळला होता. अगदी समोर चेंडू होता. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एक टप्पा अखेरीस क्षेत्ररक्षकाने तो कॅरी देखील केला. चेंडूची फेक केली गोलंदाजाकडे. तोपर्यंत 1 धावेची सांगता. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गल्ली पॉइंटला क्षेत्ररक्षण झालं. रोशन पवारच्या माध्यमातून फक्त एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 9 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. गोलंदाजी मार्कवरती रोशनला आपण पाहतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता विजयच्या माध्यमातून. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकित बिनबाद 10. जिथे जर पहिल्या सत्राचा आपण विचार केला, पहिल्या मॅचचा विचार केला, पहिल्या इनिंगचा जर मित्रांनो विचार केला ना तर आपटा टीमने पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावांची इनिंग साकारली होती. चला टीम मीटिंग नको दादांनो. चला आपटा टीम मीटिंग बिलकुलही करायची नाहीये. चला टीम मीटिंग बिलकुलही करायची नाहीये. लक्ष आहे समोर. विनंती करून आपण फास्ट केला. दहा धावा फलकावरती बिनबाद 10 धावा मित्रांनो. धावफलकाचा जर आपण आढावा घेतला तर
पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता, धाव मात्र मिळणार नाहीये. आतापर्यंत विचार केला तर मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धावा याला होत्या त्या मात्र येत नाहीये. लक्ष मोठं आहे, परंतु एका साईडने गोलंदाजांचं देखील आपण कौतुक करूयात. शफल झाले होते, फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स करायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. विजय पुन्हा एकदा बीट होत आहेत. खराब फलंदाजी मी तर म्हणेन मयूर 11 संजय नगर टीमच्या माध्यमातून. हा फटका मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि इथून विजयच्या पारीचा देखील अंत झालाय. जाऊया इथून आपण डीजे कडे. करत असताना खूप चांगली गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये देखील पाहिली रोशनच्या माध्यमातून. हा मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा महेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहतोय. डावखुरा फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 9 चेंडू आणि 40 ची गरज आहे. प्रत्येक बॉलला मात्र सीमारेषा दाखवावी लागेल. त्याच पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपला क्षेत्ररक्षण तैनात आहेत. चेंडू धरणीला दान झाला. एक धाव एकवटली जाईल. इथून मात्र 39 धावींची गरज आहे. वाटलं होतं की आपल्या टीमला सुद्धा मयूर 11 संजय नगर टीम जशास तसे उत्तर देणार, परंतु तसं घडलं नाहीये. आपल्या टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. रिबाचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र याच दरम्यान खरा पाहिलं आपण चेंडू धरणीला दान झाला. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न करताय दोन्ही फलंदाजांना. 2 धाबींची सांगता याच दरम्यान. ज्ञानेश्वरचा फटका होता, फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी देखील चुकी केली. चेंडू धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धाबीची सांगता देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिवर्स आयटम करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि इथून मात्र जर आपण पाहिला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपटा टीम मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना आपण पाहू शकाल. मयूर 11 6 बॉल आणि 37 धावींची गरज आहे. 13 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहू शकाल. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संजय नगर टीमने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता सकाळच्या सत्रामध्ये. परंतु सलामीची जोडी आपली टीमची मात्र जी काही बरसली आणि पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरवरती प्रत्ययाला चढवला ना, पहिल्या षटकामध्ये जवळजवळ या मॅचची हवा काढली होती. पहिल्या षटकामध्ये सांगितलं होतं की नक्कीच या मॅच मध्ये आम्ही मोठी धावसंख्या रचणार, कारण पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वरच्या 28 धावांची इनिंग साकारली होती. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिती अशी आहे की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती अवघ्या 13 धावा. 6 चेंडूंना 37 धावींची गरज आहे. गणेश आणि त्याला साथ देत असताना सलामीला आलेला ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका, आपल्या टीमला विनंती आहे. गणेशचा फटका. पुन्हा एकदा फटका फसला आहे आणि इथून मात्र स्क्वेअर लेगला झेल कॅरी केला जाईल. डीपला चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. गणेशच्या पारीचा अंत होईल आणि जाऊया इथून डीजे कडे.
चा चांगला आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावींची गरज आहे. सरळ बॅटने खेळलेला फटका झेंडू कॅरी झाला. अगदी खूप दूरवरचं अंतर क्षेत्ररक्षकाने पार केलं आणि हा झेल देखील कॅरी केला. अजून एक विकेटचं पतन याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया आपण पुन्हा एकदा स्वरूप डेझी यांच्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अजय रवीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अगदी दुसऱ्या सत्राचा विचार केला तर मात्र लक्ष्याचा पाठलाग ज्या पद्धतीने व्हायला होता तो झाला नाहीये. कारण समोरचे गोलंदाज रोशन यांनी पहिले षटक अगदी आग ओकणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली आपण. जिथे सलामीला आलेले ज्ञानेश्वर आणि विजय या दोन फलंदाजांना बिलकुलही असे चेंडू फेकले नाहीयेत की त्या चेंडूवरती चांगली सुरुवात होईल. असा एकही चेंडू मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला नाही. रोशन यांचा सफल झालेत. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडू उचलणार फेकणार अवघी एकच धाव एकवटली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक प्रगती पथावरती अगदी 50 धावांचं लक्ष येते समोर आणि ते गाठत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती अवघ्या आणि अवघ्या 14 धावा. आज सुद्धा खरा फटका. आज ज्ञानेश्वरचा विचार केला तर चांगलं नाव आहे क्रिकेटमध्ये. म्हटलं की ज्ञानेश्वर गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातोय. परंतु आजच्या या दिवसामध्ये ज्ञानेश्वरची बाट अगदी शांत राहिली. बाट आणि चेंडूचा संपर्क आज मात्र होत नाहीये आणि त्याचा परिणाम मात्र मयूर 11 संजय नगर टीमला अगदी अंतिम चेंडूवरती हा मोठा फटका. लेट पण थेट आला या बॉलवरती दादा षटकार. अगदी पराभूत टीमचं आपण कौतुक करूयात आणि विजय टीमचं मात्र यंगस्टर 11 चिचखांबला टीम लगेच आपण जा फिल्डिंग साठी आणि चला लगेचच चला जा यंगस्टर 11 चिचखांबला टीम लगेच आपण त्या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि आई एकेरा सांगली टीम विनंती करेन आम्ही वाट पाहत बसणार नाहीये. आपण इथे सर्व खेळाडूंना विनंती करेन आणि संघमालकाला विनंती करेन की आपली टीम या ठिकाणी उपस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी आयोजक वेगळे या ठिकाणी डिसिजन घेऊ शकतात. आणि चला या साई 11 आता जास्त वेळ नको. चला आपण या बाहेर लगेचच या कारण आज वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला स्पर्धा या ठिकाणी खेळवायच्या आहेत. तर चला जा लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम या साईडला येऊन बसा. इथे खुर्च्या आहेत तिथे आणि